हे बघ यश, हीच बिल्डिंग आहे. ओ सॉरी. तू हो पुढे, मी हा फोन अटेंड करतो आणि येतो. हो. हा समीर बोल. अरे यश, कुठेस तू? तुला आत्ताच नेमकं बाहेर जायचं होतं का? काय झालं? ऐक, झालंय असं आहे, आपण नेहाला ऍडव्हान्स सॅलरी देतो हे म्हणल्यानंतर त्या घारतोंडेच्या पोटात दुखायला लागलंय. आता तू किती ऍडव्हान्स सॅलरी मागतोय माहितीये तुला? 1 कोटी रुपये. 1 कोटी? घरतोंडे? हो. व्हेरी गुड. हे बघ, मला याला थोडा वेळ लागेल, पण तू पॅनिक नकोस. अरे पण तू जेवढं सांगतोय तेवढंच कर. नेहा जी, या आत्या, प्लीज प्लीज कम. या बसा ना, बसा. प्लीज बी कम्फर्टेबल. पाणी वगैरे काही घेणार? नाही, काही नाही. तुम्हाला घर शोधायला त्रास नाही ना झाला? नाही, सापडलं नाही. मी ऍक्च्युली निघणारच होतो, पण तुम्ही येत आहे म्हटल्यानंतर मग थांबलो. म्हटलं तुम्ही घर बघून ठेवलं असेल नसेल काय, उद्या अचानक प्रसंग ओढवल्यानंतर ऐनवेळी कुठे जाणार ना. म्हणजे पदरात एक मूल असताना ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं तेवढं सोपं नाहीये. कित्येक केसेस बघितल्यात मी, म्हणून. पण तुम्ही काळजी करू नका, मला अगदी घरच्यासारखं समजा. बिनदिक्कत कधीही कॉल करा, कुठल्याही छोट्या मोठ्या कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये. आपण ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. परांजपेचा शब्द. खर तर तुमचे आभार कसे मानू कळत नाहीये मला. का बरं? मी तुम्हाला लग्नाला नकार दिला तरी तुम्ही मला एवढी मदत करताय. नेहाजी, तुम्ही अजून मला नीट ओळखलेलं दिसत नाही. मी तो विषय कधीच सोडला. आणि मदतीचं म्हणत असाल तर माणसाने अधूनमधून माणूस म्हणून जगलं पाहिजे, नाही का? तुम्ही पण आलात का? या या या, बसा ना, बसा. थँक्यू. प्लीज. ऍक्च्युली आम्ही यांच्यासाठी पण घर शोधतोय, सो म्हणून आम्ही एकत्रच आलो. ओ नेहाजी, तुम्ही एकदा घर बघून घ्या ना. हा हॉल आहे, आतमध्ये किचन आहे आणि बेडरूम. आणि हो, भाड्याची चिंता करू नका, सगळं मॅनेज होईल. कसं वाटलं घर? छान आहे. मला वाटतं ना, तुला कदाचित ऑफिस मधून ट्रॅव्हल करायला हे थोडं लांब पडेल. म्हणजे दिस व्हॉट आय फील. फायनल कॉल इज युअर्स. हो, ऍक्च्युली लांब तर पडेल. नेहाजी, मी काय म्हणतो, तुम्ही नीट विचार करून सांगा. आपल्याला घाई काहीच नाहीये. हो, सांगतो आम्ही विचार करून. येते. ओके. या घारतोंडे, मी विचार केला बरं का तुमच्या ऍडव्हान्स सॅलरी बद्दल. किती हवी आहे तुम्हाला? 1 कोटी, राईट? हो सर. कशासाठी हवे तुम्हाला 1 कोटी? मला त्याचं कारण द्या, मी ताबडतोब तुमची ऍडव्हान्स सॅलरी अरेंज करतो.
सांगताय ना घारतोंडे? हो ते पाण्याच्या बाटल्या विकत घेण्यासाठी हव्यात सर. पाणी 1 करोड पाणी विकत घेण्यासाठी? इतकं पाणी पिता तुम्ही? का 1 करोड रुपयाच्या पाण्याचा तुम्हाला व्यवसाय वगैरे करायचा आहे? अहो काय सांगा ना, तुमची ऍडव्हान्स सॅलरी द्यायची आहे मला तुम्हाला. तुम्ही एक काम करता का, तुम्ही जरा पाणी प्या. ते घ्या घ्या पाणी प्या. घ्या. कशासाठी हवेत तुम्हाला 1 करोड रुपये? नोटीस आली आहे सर बँकेची. कर्ज नाही फेडलं तर माझ्या घरावर जप्ती येऊ शकते. लोन फेडलं तर माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल सर. सर घर विकत घेण्यासाठी मला पैसे हवेत सर. घर विकत घ्यायचंय? हो. अभिनंदन. क्या बात है. घर विकत घ्यायला 1 करोड रुपये हवेत, बरोबर? ठीक आहे, फर्स्ट क्लास. मग पेपर्स आणा, माझ्याकडे पेपर सबमिट करा. मी ताबडतोब प्रोसिजर पूर्ण करतो आणि तुम्हाला 1 करोड रुपये ऍडव्हान्स सॅलरी देतो. अहो कंपनीला दाखवायला काहीतरी लागेल ना. आता एवढी वर्ष तुम्ही काम करता, तुम्हाला माहित नाही होय? 1 करोड रुपये हवेत ना. घराचे पेपर सबमिट करा, ऍडव्हान्स सॅलरी घेऊन जा. हो सर. तुमचं पाणी पळालं. क्या बात है यार यश. काय आयडिया दिलीस तू. बॉस इज ऑलवेज राईट. यश, हे परांजपे किती चांगले आहेत ना. बघ ना, या बँकेच्या भानगडी, हे कोर्ट कचेरी, हे सगळं मला कुठे काही कळतं. खरंच अशी माणसं भेटली ना की खात्री पडते की जगात चांगली माणसं अजूनही आहेत. तुला माहितीये, त्यांचं स्थळ आलं होतं माझ्यासाठी. जे वहिनी डिरेक्टली त्यांना घरीच घेऊन आली. मी त्यांना तोंडावर नाही सांगितलं. हे सगळं माहित असूनही ते मला मदत करतात. बघ ना. यश, काय झालं? कुठे लक्ष आहे? सॉरी. म्हणजे मी इतक्या वेळ जे बोलले तू काय ऐकलंच नाहीस? नाही ऐकलं मी जरा. आणि प्रेमाचं काय आहे, कितीही वेळा होऊ शकतं. आणि कधी कधी ना प्रेम आपल्या समोर असतं पण दिसत नाही. नेहा, शेफाली जे म्हणाली ते होऊ शकतं. काय? प्रेम असं परत परत होऊ शकतं. एक मिनिट. म्हणजे तुला शेफाली, काय? म्हणजे तुला शेफाली आपण. Are you kidding me? अरे Are you serious? रिलॅक्स. You okay? थँक्यू. It's fine. आणि थँक्यू, आज तू कधीपासून माझ्याबरोबर फिरतोयस. बाय द वे, तुला कुठचं घर आवडलं? मला? आपण तुझ्यासाठी पण घर शोधतोय ना. Oh yeah. I almost forgot. Actually, काय झालं तिकडे एवढा सगळा विचित्र प्रकार झाला ना की माझं मनच उठलं. म्हणून मी फार लक्ष नाही दिलं. मी नंतर बघतो ना, दुसरीकडे पण बघतो. आणि तू त्यांना खोटं बोललास म्हणे तू माझा नवरा आहे. सॉरी बोललो ना मी. असंच खोटं बोलत राहिलास ना तर एक दिवस तुझ्याच अंगाशी येईल. हॅलो काकू, कुठे पोहोचलेस ग?
काकू मी येतेच आहे घरी. का काय झालं? परी ठीक आहे ना? अगं सगळं ठीक आहे ग. परी खेळायला गेले. तुला उशीर झाला ना म्हणून फोन केला. अहो काकू ते मी मी घरीच येत होते. ऑफिसहून निघायला उशीर झाला काकू. बरं बरं ये ये. हो मी येतेच 5 मिनिटात येते. हो हो ये. वाह, आता मला एवढं मोठं लेक्चर दिलं की खोटं कधी बोलू नये, फलाना टिमकाना एव्हरीथिंग, आणि आता स्वतः खोटं बोललीस ते. कधी कधी खोटं बोलावं लागतं. आणि जर त्यांना सांगितलं की मी घर शोधतीये तर काका काकू स्वतःचं घर विकतील आमच्यासाठी. माझ्या आणि परीच्या डोक्यावरनं जर छत गेलं तर. रिलॅक्स यार नेहा प्लीज, असं काही होणार नाही. एव्हरीथिंग इज गोना बी फाईन. एक तर आजचा एक्सपिरियन्स इतका विचित्र होता ना, डोकंच फिरलं माझं. कशी माणसं आहेत या समाजामध्ये, म्हणजे एका बाईशी कसं बोलायचं हेही कळत नाही त्यांना. रेंटवर घेतेस ना तू घर, काय प्रश्न विचारत होते, कसे बघत होते तुझ्याकडे, आणि तू रेंट देणारच ना, मग काय प्रॉब्लेम आहे ना. सर राग आला होता ना मला, मी ठरवलं असतं सगळ्यांना काय करणार आहेस तू? आपण कोणी काही करू शकत नाही. मला तर आता सवय झाली या सगळ्याची. एकट्या बाईनी जगणं सोपं नाहीये या समाजात. त्यातून जर तिच्या पदरात मूल असेल आणि नवरा तिला सोडून गेला असेल तर सगळा दोष त्या बाईचा आहे ना. असेच सगळे वागतात तिच्याशी. एकट्या बाईला जे जे काही ऐकावं लागतं ना ते सगळं माझं ऐकून झालं. आणि मला पुढेही ऐकावं लागणार आहे. आय नो दॅट. या मी पण काय चल ना घरी ये ना. एक विचारू, हं? म्हणजे एवढे प्रॉब्लेम्स आहेत खरं तर तुझ्या आयुष्यात, पण तरी तू नेहमी हसतमुख असतेस. कारण मी एका मुलीची आई आहे आणि माझ्या आयुष्यात परी आहे. आणि जिच्या आयुष्यात परी आहे ती हसत खेळतच असणार ना. चल घरी चल. हा नाही नाही नको, तुझं घर आलंच आहे, मी निघतो आता. अरे चल ना, सकाळपासून फिरतोयस माझ्याबरोबर, थकला असशील तू पण. चहा टाकते मी, चल घरी. नाही नाही खरंच नको. हे बघ, तू इथपर्यंत आलास आणि परीला न भेटता गेलास ना तर परीलाही वाईट वाटेल. हो चल. 1 2 इंजिनियर 3 हा टोमॅटो संपलेत बर का. बाजारात जाल तेव्हा आठवणीने घेऊन या. बर. 1 2 3 आणि हा नारळ पण आणा. डोसे आणि चटणी करूया, परीला फार आवडतात. बर. हो खरंच. अहो हा. आणि मेथी पण आणा. हा. हल्लीची मुलं पालेभाज्या खायला काय कटकट करतात, पण आपली परी इतकी गुणाची आहे ना पोर, सगळ्या पालेभाज्या खाते. नक्की आणा हा. हो ग बाई, सगळं आणतो. मेथी, पालक, शेपू. हे बघ, सगळा गोंधळ केलास माझा. काहीतरी काम करतोय ना. 3 4 5. परी आलीस का नाही? हो. परी कुठे? अगं बाहेर गेले खेळायला, बराच वेळ झाला खरं तर. अरे यश, कसा आहेस तू? ठीक आहे काका, तुम्ही कसे आहात? मी मस्त. काय आहे, तुझ्या काकूच्या बरोबर राहायचं म्हणजे काय खायचं काम नाही. आपला ढकलतोय दिवस. अगं ऐकावं म्हणूनच बोललो. यश तू इथेच थांब, मी आले परीला बघून.
परी 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 अहो काका परीला पाहिलं? नाही पाहिलं. बाळा परीला पाहिलं? नाही. तुमच्यासोबत खेळत नव्हती? नाही. परी 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 काकू परीला पाहिलं का? नाही गो, दुपारी पाहिलं होतं. मी भाजी आणायला जाताना बंडू काकांच्या दराजात पाहिलं होतं तिला मी. नंतर नाही पाहिलं. काय ग, काय झालं? नाही काय नाही. परी 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 अहो काका परीला पाहिलं? हो, मग जाधवांच्या घरी जाताना पाहिलं मी तिला. आठवणच्या घरी परी परी अगं नीट काढकेर. अगं तिकडे. अगं जरा खाली वाकून घे त्या कोपऱ्यात. हा खाली वाकून घे जरा. हे घे पैसे. परी नेहा, अगं तू आलीस ऑफिस मधून? परी अगं किती गुणी पोरगी आहे ग तुझी. आणि काय शिकवून दिलीस तू तिला. अगदी कोपरा आणि कोपरा घर झाडून घेतलं बघ तिने. पण खरं सांगू, एवढ्याच्या जीवाला काम सांगणं मनाला धसत नाही ग. पण काय करणार, तुझ्या बरोबर तुझा नवरा नाहीये ना. आणि तुला सगळं हे एकटीला बघायला लागतं. म्हणून म्हटलं तेवढी तुला मदत, तेवढेच तुझे 2-4 पैसे सुटतील ना ग. म्हणून हो म्हणाले मी हिला. नाही तर मला काय माझी कामं जड आहेत का ग. परी नेहा, ते नको. चल तू घरी. चल घरी तू. आता इथेच थांबायचंय. सापडली का परी? हो का? ती बॅग देता. मी बोलते नंतर तुमच्याशी. नेहा, मी येतो. नको जाऊस ना फ्रेंड. तुम्हाला भेटायला आलायस ना. परी आधीच माझं डोकं फिरलंय. आता जास्त शहाणपणा नको करूस, नाही तर इथेच फटकावीन. आई अगं दार तरी उघड. सगळे आपलं भांडण बघतील.